मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला असावा की विरोधकांच्या दबावामुळे दाखल झाला असावा? तुम्ही पहिले गुन्हा दाखल होऊ द्या, त्याची कलमं मला सांगा आणि मग खरोखर काय कलमं त्याच्यामध्ये आहे तेव्हा मी सांगेल तुम्हाला की खरोखरच काय कारवाई झाली. अजून त्याला काय म्हणतात ते चालूच आहे प्रक्रिया. तर तुम्ही मध्येच सगळे आले इकडे. पण मुख्यमंत्र्यांना तुमच्या या घटनेसंदर्भात निवेदन करावं लागलं मीडियासमोर. आता सभागृह चालू असल्यानंतर ज्यावेळेला कोणत्या मुद्दा उघडतो तर संविधानिक म्हणजे त्या विधानसभेच्या नियमाप्रमाणे तर मुख्यमंत्री निवेदन करावंच लागतं आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. त्यामुळं सरकार काही अडचणीत येऊ शकते. काय सरकार अडचणीत विचार यायचा विषय? आम्ही काय फार मोठं काही केलंय की ज्याच्यामुळे सरकार कोसळणार का सरकार अडचणीत येणार? एक मामूली नॉन कॉन्स्टेबल ऑफेन्स आहे, अदखलपात्र गुन्हा आहे. ज्याची अदखलपात्राचा असतं की ज्याची दखल नाही घेत तो अदखलपात्र. त्याला काय इंजुरी आहे का, तो काय फार सिरियस आहे का, त्याची फिर्याद आहे? त्याची फिर्याद पण नाहीये. आणि अशा अदखलपत्रामध्ये पोलिसांना फिर्यादी होता पण येत नाही. पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल. मला या गोष्टीचा काही कुठलाच पश्चाताप नाही. मला कसलाच पश्चाताप नाही आणि मी कशाला घाबरत पण नाही. त्यांनी गुन्हा दाखल करू दे, मी जाईल. त्यांनी बोललं तर तिकडे जाऊन काय जबाब द्यायचा कायद्याचा मी देईल. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.